काय चाललंय भाजपमध्ये? मी आता राज्याचं देशाचं बोलणार नाही, पण आपल्या जिल्ह्याचा विचार करू. एक टोळकं तो पक्ष चालवतोय. बाहेरून आलेल्या लोकांच्या हातामध्ये पक्षाची सूत्र, या निवडणुकीची सूत्र, ज्यांना उमेदवारी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने दिली त्यांचा अधिकार काढून घेतला. जे अध्यक्ष आहेत त्यांना कोणी त्यांच्या पक्षात विचारत नाही. त्यांना एकमेव काम होतं की परवा 15-16 पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षातून 6 वर्षासाठी निलंबन करण्याचं काम त्या युवक अध्यक्षाला त्यांनी दिलंय. आणि म्हणून अशा पद्धतीनं पक्ष चालवायला दिलाय असं जर मी म्हणालो, काय त्यानं तुमच्याबद्दल आपुलकी असणार आहे? अमित भैयांना तुम्ही आमदार केलेलं आहे, विलासराव देशमुखांना तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे. ज्याला मतदान दिलं आणि ज्यांनी मतदान घेतलं त्याला तुमच्या प्रश्नाची जाणीव आणि तुमच्याबद्दलची बांधिलकी असते. ज्यांचे मतदारसंघच बाहेर आहेत, ज्यांना तुम्हाला मतच भविष्यात मागायची नाहीत, असे कारभारी तुम्ही जर निवडून दिले तर तुम्ही विचारणार आहात कोणाला? आणि म्हणून अशाच नेत्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे की ज्यांचं तुमची नाळ एक आहे, ज्यांना तुम्ही निर्माण केलं, ज्यांना तुम्ही मोठं केलं, ज्यांना तुम्ही जबाबदारी दिली, तेच तुमच्याबद्दल उत्तरदायित्व पाळू शकतात. आणि असं नेतृत्व म्हणजे अमित भैया देशमुख आणि आपले खासदार शिवाजीरावजी काळगे, ज्यांना निवडून दिलं त्यांना तुमच्या दुःखाची जाणीव आहे, तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे. यांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. कुणीतरी आलं आणि मागच्या निवडणुकीमध्ये म्हटलं की 0 to hero होणार. काही लोकांनी त्या घोषणेला बळी देऊन थोडस बहुमत दिलं नाही असं नाही, पण काय झालं पुढे? त्याला ते बहुमत सांभाळता आलं नाही. 8 वर्षाने ह्या निवडणुका होत आहेत. एकदा तरी त्या नेत्यांनी लातूरच्या प्रश्नासंदर्भामध्ये नगर परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्याकडे विकासाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली का? निवडणुका जिंकायच्या, निघून जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकामध्येच यायचं. कुणाची घरं लातूरमध्ये आहेत म्हणजे लातूरविषयी आत्मीयता येते असं नव्हे. माझंही पुण्यामध्ये घर आहे, पण म्हणून काय पुणेकर मला स्वीकारणार आहेत का? मला जर कोणी स्वीकारणार असेल, अमित भैयाला जर कोणी स्वीकारणार असेल, काडगेला जर कोणी स्वीकारणार असेल, तर लातूरची जनताच त्याला स्वीकारणार आहे.